नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत गट क आणि ड समावेश सर्व सेवा रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी जाहिरात आहे त्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून मला क्लिक दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शुद्धीपत्रक 1 आणि 2 या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. मित्रांनो या ठिकाणी जे शुद्धीपत्रक आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जर शुद्धीपत्रक बघितलं तर मित्रांनो शुद्धीपत्रक क्रमांक 2 आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 10/6/2025 रोजी या ठिकाणी दैनिक वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये तुम्हाला 3/7/2025 रोजी लास्ट डेट होती, ती आता या ठिकाणी नवीन लास्ट डेट आणि ऑनलाईन फॉर्म भरणे या ठिकाणी 15/7/2025 सायंकाळी 11:55 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरू शकता. यामध्ये मित्रांनो शुद्धीपत्रक क्रमांक पहिला आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क आणि ड सर्व जे रिक्त पद असतात त्यानुसार शुद्धीपत्रक 1 आहेत. यामध्ये शैक्षणिक अर्थ अनुभव मध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक आहेत. यामध्ये मित्रांनो 18 ऑक्टोबर 2016 अन्वये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत आणि यांत्रिक ह्या पदासाठी मित्रांनो अभ्यासक्रम समक्ष म्हणून समावेश करण्यात येत आहे. त्यामध्ये जर पहिलं तर मित्रांनो पदनामाचे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिलमधून डिग्री स्थापत्य व्यवस्थापन वगैरे जे काय असतं सिव्हिलचे त्या रिलेटिव्ह तुमचं जाऊ शकतं. त्याचबरोबर तुमचा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता या ठिकाणी विद्युतसाठी मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर किंवा इलेक्ट्रिकलमध्ये जे डिपार्टमेंट्स असतात त्यानुसार डिग्री चालू शकतं. पुढच्या कनिष्ठ अभियंता यांत्रिक यामध्ये मित्रांनो तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनियर, ॲटोमोबाईल किंवा उत्पादन किंवा औद्योगिकमधून डिग्री चालू शकतो. त्याचबरोबर पुढच्या ठिकाणी महाराष्ट्र शासन पुढचा येतो कृषी विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विकास यामार्फत या ठिकाणी उद्यान अधीक्षक जी पोस्ट होती यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता असणारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री मधून डिग्री या ठिकाणी तुमचं चालू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी जो कामाचा अनुभव आहे तो या ठिकाणी 3 वर्षाचा देण्यात आलेला आहे. यामध्ये पुढचा आहे तो उद्यान निरीक्षक यासाठी मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्रीज त्यासाठी मित्रांनो जे BSc किंवा BTech ॲग्रीचे जे असतात त्यानुसार तुमच्या या ठिकाणी पदवी चालू शकते. जाहिरातीमध्ये नमूद केलेला अनुभवशास्त्र मध्ये या ठिकाणी दुरुस्त करण्यात येतात. मध्ये या ठिकाणी जी फिजिबल थेअरी टेस्ट ही पोस्ट होती यामध्ये तुम्हाला विद्यापीठाची MPTH फिजिओथेरपिस्ट यासाठी 2 वर्ष कामाचा अनुभव लागणार आहे. त्याचबरोबर ज्या पदासाठी या ठिकाणी पदवी शैक्षणिक अर्हता निर्धारित केली असेल अशा या ठिकाणी माजी सैनिक उमेदवारांनी आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे त्या ठिकाणी जी जाहिरात या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क आणि ड सर्व सेवा रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म 11/6/2025 पासून ते 3/7 होता तो या ठिकाणी कॅन्सल करून या ठिकाणी 15 जुलैपर्यंत तुम्ही एक फॉर्म भरू शकत होता. यामध्ये मित्रांनो शॉर्टमध्येच या ठिकाणी जे जाहिरात आहेत त्या ठिकाणी पण पाहणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत फिजिओथेरपिस्ट लिस्ट एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पात्रता असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारी यासाठी 14 जागा. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला B फार्म किंवा D फार्म. पुढची पोस्ट आहेत कुष्ठरोग तज्ञ यासाठी 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो HSC बरोबर पॅरामेडिकल 2 वर्ष कोर्स आणि अनुभव लागणार आहेत. पुढची पोस्ट आहेत स्टाफ नर्स या पदासाठी मित्रांनो एकूण 78 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत 34,400 ते 1,12,000 यासाठी BSc नर्सिंग किंवा जे नर्सिंग रिलेटेड कोर्स असतात NM वगैरे ते चालू शकते. 2 वर्ष एक्सपिरियन्स आणि नोंदणी लागणार आहे. पुढची पोस्ट आहे क्षकिरण यासाठी एकूण 6 जागा. पे स्केल असणार आहेत तेच. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त संस्थेतून डिप्लोमा इन रेडिओलॉजी त्याचबरोबर 2 वर्ष अनुभव लागणार आहेत. पुढची पोस्ट आहेत हेल्थ व्हिजिटर अँड लिप्रेसी यासाठी 1 जागा असणार आहे. यासाठी पे स्केल तेच राहणार आहेत 25,500 ते 81,000 यासाठी 10वी बरोबर लिप्रेसीचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहेत मानसोपचार यासाठी 2 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहे 25,581 या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विद्यापीठाची MA क्लिनिकल सायकोलॉजीमधून डिग्री आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. पुढची पोस्ट आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण 1 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 35,401,12,000 पे स्केल असणार आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यार्थी जी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्रमधून डिग्री त्याचबरोबर DMLTचा कोर्स 2 वर्ष अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत लेखापाल वरिष्ठ लिपिक ह्यासाठी एकूण 6 जागा असणार आहेत. ह्यासाठी
38,600 ते 1,62,000 पेस केला असणार आहे. यासाठी वाणिज्य शाखेची पदवी 2 वर्ष 3 वर्ष एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी जी परीक्षा असते या ठिकाणी ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता, एकूण 58 जागा. यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिव्हिलमधून किंवा जे सिव्हिल रिलेटिव्ह कोर्स असतात त्यानुसार डिग्री लागणार आहे. पे स्केल असणार 38,600 ते 1,62,000 दरम्यान. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत, यासाठी 12 जागा. पे स्केल 38,600 ते 1,62,000 दरम्यान. यासाठी इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य डिग्री या ठिकाणी तुमची चालू शकते. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिक, यासाठी मित्र एकूण 8 जागा. यासाठी पे स्केल असणार मित्र तुम्हाला 38,600 ते 1,62,000 दरम्यान. यासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहेत मित्र तुम्हाला चालक यंत्र कम ड्रायव्हर, यासाठी मित्र तुम्हाला एकूण 12 जागा असणार आहेत. यासाठी मित्र तुम्हाला 25,581 पे स्केल असणार आहे. यासाठी 10वी बरोबर तुमचा या ठिकाणी जो यंत्रचालकचा कोर्स असतो तो या ठिकाणी आणि 3 वर्ष कामाचा अनुभव लागणार. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता असणारे 165 हाईट असणे आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागणार. त्याचबरोबर चेस्ट असणार मित्रांनो तुम्हाला चेस्ट 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, वजन 50 किलोग्राम लागणार. पुढची पोस्ट आहेत अग्निशामक फायरमन, यासाठी 138 जागा असणार आहेत. त्याचबरोबर ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला S6 मध्ये पे स्केल असणार आहेत 19,200 ते 92,300 दरम्यान. ह्यासाठी 10वी बरोबर अग्निशमनचा कोर्स हे या ठिकाणी तुमचा लागणार आहे. यासाठी मित्र तुम्हाला हाईट असणार आहेत 165 आणि महिलांसाठी 157, चेस्ट असणार आहे 81 आणि फुगून 5 सेंटीमीटर, वय असणार आहे, वजन असणार आहे मित्रांनो 50 किलोग्राम आणि फिमेलसाठी 46 किलोग्राम असणार आहे. त्याचबरोबर कनिष्ठ पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ निधी, ह्यासाठी एकूण 2 जागा. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 38,600 ते 1,62,000 पे स्केल, मान्यताप्राप्त विद्यार्थी डिग्री आणि 2 वर्ष अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत क्रीडा पुरुष, ह्याची 1 जागा असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्या शाखेची पदवी बरोबर BPED सुद्धा असणं आणि 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत उद्यान अधीक्षक, एकूण 2 जागा. सांगितल्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी जे हॉर्टिकल्चर वगैरे जे असतात ते ठिकाणी लागणार. पुढची पोस्ट आहेत उद्यान निरीक्षक, ह्याची 11 जागा. सांगितल्याप्रमाणे जे हॉर्टिकल्चर किंवा जे एक्सपिरियन्स असतात त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने तुमच्या ठिकाणी जे ॲग्रीचे जे विभाग असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत लिपिक टंकलिंग, ह्यासाठी मित्रांनो 116 जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 19,963 दिवशी पे स्केल असणार आहेत. एकूण 63 जागा. मान्यताप्राप्त कोणत्या शाखेची पदवी, त्याचबरोबर मराठी 30 आणि इंग्लिश टायपिंग असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे लेखा लिपिक, ह्यासाठी मित्रांनो एकूण 16 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो पे स्केल तेच राहणार आहे. वाणिज्य शाखेची पदवी बरोबर मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे आया फिमेल अटेंडेंट, एकूण 2 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 15,000 ते 47,600 पे स्केल असणार आहेत आणि 10वी बरोबर या ठिकाणी तुमचा 2 वर्ष अनुभव लागणार आहेत. या सर्व पदासाठी मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत. हे SC ST VJT NTB NTC NTD विमप्र इमा व ACBC EWS ओपन आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर समानता आरक्षण महिला खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त खेळाडू, अंशकालीन पदवीधर, दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत. ओपनची 1,000 रुपये फी आहे, कास्टची 900 रुपये फी असणार आहे. ही फी मित्रांनो नॉन रिफंड फी असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो वयोमर्यादा मित्रांनो 18 ते 38 वर्षी तुम्ही अप्लाय करू शकता. हे वय मित्रांनो 1/7/2025 रोजी तुमच्याकडे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. जर तुम्ही कास्टमध्ये असलं तर 30 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंडला डोंबिवली महानगरपालिकेत यामध्ये अग्निशमक सेवातील ज्या काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल त्यासाठी मैदानी चाचणी असणार आहे 100 मार्काची. यासाठी महिना पहिला इव्हेंट असणार आहेत. 1600 मीटर धावून एकूण 30 गुण असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो 1600 मीटर अंतर हे मित्रांनो तुम्हाला दिलेला कालावधीतच तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर अनाथांचं सुद्धा आरक्षण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी आता फिजिकल क्वालिफिकेशन असणार आहेत त्यासाठी मित्रांनो मग अग्निशमक सेवेतील पदांकरता मैदान चाचणीचे निकष गुण पद्धती असणार आहेत. यासाठी मित्रांनो जी पद्धती असणार आहेत या ठिकाणी पुरुषासाठी असणार आहेत पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये स्त्रियांची असणार आहेत. यासाठी एकूण 100 मार्कांची तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट असणार आहे एक्झाम लेखी झाल्यानंतर. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंडला डोंबिवली महानगरपालिकेत यामध्ये अग्निशमक सेवातील ज्या काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल त्यासाठी मैदानी चाचणी असणार आहे 100 मार्काची. यासाठी महिना पहिला इव्हेंट असणार आहेत. 1600 मीटर धावून एकूण 30 गुण असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो 1600 मीटर अंतर हे मित्रांनो तुम्हाला दिलेला कालावधीतच तुम्हाला पूर्ण करायचं आहे. यामध्ये मित्रांनो 5 मिनिटं ते 10 मिनिटांमध्ये त्यापेक्षा कमी आल्यास 30 पैकी 30 गुण. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी 5-10 ते 5-30 20 सेकंदाच्या गॅपमध्ये असल्यास तर 27 गुण असे 30-3 तुमचे या ठिकाणी मार्क्स कमी येणार आहेत. त्यामध्ये शेवट आहे 7-30 पेक्षा कमी आल्यास तर 0 मार्क्स तुम्हाला ठिकाणी असणार आहे. पुढची पोस्ट आहेत जमिनीपासून 33 फूट उंचीपर्यंत लावलेल्या एका ठिकाणी 46 फूट 4 इंच उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकीवर चढून शिडीने खाली उतरणे
20 फूट असेल यासाठी मित्रांनो तुम्हाला 20 सेकंदापर्यंत पूर्ण केलं तर 20 गुण असणार आहेत. 20 ते 25 सेकंदापर्यंत 16 गुण. असे मित्रांनो तुम्हाला जसं तुम्ही टायमिंग जास्त देशील तुमची मार्क्स तुम्हाला कमी असणार आहेत. त्याचबरोबर 50 किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती घेऊन उचलणे आणि चालणे 60 मीटर चालायचे 20 गुण असणार आहेत. यासाठी 20 सेकंदापर्यंत तुम्ही चाला तर 20 पैकी 20 आणि तुम्ही जर टायमिंग जास्त लावले तर तुमच्या ठिकाणी मार्क्ससुद्धा कमी असणार आहेत. असे एक मित्र तुम्हाला 30, 20, 50, 20, 70 मार्क्स असणार आहेत. त्याचबरोबर 20 फूट उंचीपर्यंत रस्सी ओढणे व उतरणे 20 असणार आहेत. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो फ्लुप्स असणार आहेत. प्रत्येक अर्धा फ्लुप्सचा तुम्हाला प्रत्येक फ्लुप्सचा तुम्हाला या ठिकाणी अर्धा मार्क्स असणार आहेत. यामध्ये 20 फ्लुप्सचा 10 मार्क्स असणार आहेत आणि चढणी उतरण्यासाठी 20 अशी मित्रांनो तुम्हाला 100 मार्काची एक्झाम असणार आहेत. या ठिकाणी मी जी झाले त्या ठिकाणी मेलसाठी झालेले आहेत. आता फिमेलसाठी जी काही कॅटेगरी आहेत ते पुढे पाहणार. यासाठी मैदान चाचणी मेलसाठी असणार आहेत. 800 मीटर धावणे यामध्ये एकूण 100 मार्काचे 30 गुण असणार आहेत. 800 मीटरसाठी 30 गुण, 2 मिनिटं 50 सेकंद त्यापेक्षा कमी आल्यास 30 गुण आणि जसं तुमची या ठिकाणी टायमिंग वाढेल तसं तुमचे मार्क्स कमी असणार आहेत. त्याचबरोबर जमिनीपासून लावलेला 33 फूट उंच यावर तुम्हाला या ठिकाणी खिडकी लावलेल्या यामध्ये पुढचा आहे तो या ठिकाणी जमिनीपासून लावलेल्या 33 फूट उंचीवरील खिडकी लावलेल्या 4.46 उंचाच्या अल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकीजवळपर्यंत पोहोचून चढून त्याच शिडीने परत खाली उतरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 20 मार्क्स असणार आहेत. 20 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेले आहे. 20 सेकंदामध्ये पूर्ण केल्यास 20 गुण असणार आहेत किंवा जसं तुमचं टायमिंग वाढेल तशी तुमची मार्क्स या ठिकाणी कमी असणार आहेत. पुढची या ठिकाणी 40 किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन या ठिकाणी 60 मीटर चालणे यासाठी मित्रांनो 20 सेकंदापर्यंत चालल्यास पूर्ण केल्यास 20 गुण. जर तुमचं टायमिंग वाढले तर मार्क्स कमी असणार आहेत. त्याचबरोबर गोळा आहे मित्रांनो 4 किलो गोळा 10 गुण असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतर आले तर 10 पैकी 10 गुण आणि जसं जसं तुमचं टायमिंग वाढेल तसं तुमची मार्क्स कमी असणार आहेत. ह्यासाठी लांब उडी सुद्धा आहेत 10 गुण असणार आहेत. यासाठी 15 फूट किंवा त्यापेक्षा जास्त लांब उडी 10 पैकी 10 आणि तुमच्या ठिकाणी लांब उडी कमी बसली तुमची मार्क्ससुद्धा कमी येणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुशअप असणार आहेत. प्रत्येक पुशअपसाठी 1 गुण असे पण 10 पुशअप असणार आहेत आणि 10 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. असे मित्रांनो तुम्हाला महिलांसाठी 100 गुण असणार आहेत आणि पुरुषांसाठी 100 गुण या ठिकाणी अग्निशमन सेवा या ठिकाणी तुमची असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला विशेष काही सूचना आहेत. यामध्ये पहिली सूचना आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे ही अभिलेख महानगरपालिकेच्या अभिलेखा भागातील या ठिकाणी शासकीय नियमानुसार वापरण्यात येतील. पुढचे जर एखाद्या उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आल्यास किंवा अनुसूचित माध्यमाचा प्रकार केल्यास तुमच्या ठिकाणी जी काही अपात्र असेल क्वालिफाय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मध्यस्थ ठग किंवा इतर जे काही जे गैरमार्क असतात त्यासुद्धा करू नयेत. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेतील अर्कात संदर्भात काही सूचना असल्यास 100 रुपये भरून इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी परीक्षा पद्धत आहे त्या ठिकाणी विविध सत्रामध्ये पार करण्यात येणार आहे असल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी परीक्षा अभ्यर्थी या ठिकाणी पुढच्या ठिकाणी वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा पार पाडणाऱ्या परीक्षेमधील प्रश्नपत्र वेगवेगळे असतात. अशा वेळी परीक्षेची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकापेक्षा अनेक सत्रात पार पाडण्याची असल्यास विभिन्न प्रश्नपत्रिका कठीण स्वरूपात या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची नॉर्मलायझेशन प्रोसेससुद्धा या ठिकाणी तुमची घेण्यात येणार आहे. जी की नॉर्मलायझेशन प्रोसेस हे जो फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी TCS द्वारे तुमच्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये परीक्षा शुल्क असणार आहेत. यामध्ये परीक्षा शुल्क या ठिकाणी बहुपर्यायी कॉम्प्युटर बेस या ठिकाणी तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला KDFC.go.in वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अंतर्गत पदभरती व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.